आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असून विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तांचा मेळा जमू लागलाय। याच पार्श्वभूमीवर वारीच्या पूर्वतयारीचा थेट आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते। दौऱ्याची सुरुवात करत उपमुख्यमंत्र्यांनी थेट पत्राशेड दर्शनबारी गाठली आणि तिथं उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला। दर्शनबारीतील पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि शौचालयाच्या स्वच्छतेची त्यांनी स्वतः पाहणी केली। वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। त्यानंतर त्यांनी चंद्रभागा नदीचं वाळवंट आणि भक्तिसागर 65 एकर परिसराला भेट देऊन तिथं वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या व्यवस्थेचीही पाहणी केली। यानंतर शासकीय विश्रामगृहात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगोटे आणि मुख्याधिकारी महेश रोखडे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सर्व अधिकाऱ्यांनी वारीच्या तयारीचं सादरीकरण उपमुख्यमंत्र्यांसमोर केले। काय लागेल ते मला सांगा, सरकार पाठीशी आहे, पण विठ्ठल भक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता पडता कामा नये, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली। एकंदरीतच आषाढी वारी सुकर आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।